हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. है ना उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. पंकजा ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. त्याच्यामुळे आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बघ ना, आता मी विचारतो काय मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे आहेत माझ्या पेटाचं कोणती काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही. फार तर इथून पुन्हा असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा. 75 वर्षाच्या वयाच्या लोकांना तर वरच्या. बबनराव, किती महिन्यांनी 75 पुरी आहे. पुढच्या वर्षी झालं ते झालं की गड्याला फुकटच एसटी आहे, कुठंही फिरा. नाही आधी लयच पुढे चाललं. बरं विमानच म्हणताय, नाही तर चंद्रयान फुकट करा 75 वर्ष. अरे पट्टे दत्तोबा, सुरेखाताई आली नाही वाटतात. आली आली सुरेखाताई, जरा दाब त्याला दाब. त्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, ह्या शहाण्याने द्यायला लावली. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत. काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. ती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगात, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं. त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची. आता कशाला उभं राहायचं? त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा 2 पैसे आल्या, पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे.